मेडिक्लेमचा रिइंबर्समेंटमध्ये क्लेम टाकायचा विचार करताय, रिइंबर्समेंट कसं करायचं ह्याचा विचार करताय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ज्या ठिकाणी आपल्याला कॅशलेस फॅसिलिटी मिळत नाही तो क्लेम आपण रिइंबर्समेंटला टाकू शकतो. रिइंबर्समेंटला क्लेम टाकायचा म्हणजे काय करायचं तर प्रत्येक कंपनीचा क्लेम फॉर्म असतो, त्याचा पार्ट ए फॉर्म आपण भरायचा असतो, ज्याच्यामध्ये आपले बेसिक डिटेल्स असतात, जसं की पॉलिसी नंबर, क्लेम नंबर, तुमचं नाव, तुमचं ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल आय डी आणि बिलांची टोटल. त्याचबरोबर पार्ट बी फॉर्म असतो जो आपल्याला हॉस्पिटलकडनं भरून घ्यायचा असतो, ज्याच्यावर डॉक्टरचं सिग्नेचर आणि स्टॅम्प हॉस्पिटल मारून देतं. आता ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला त्याच्याबरोबर काय लावावं लागतं. पहिलं म्हणजे आपले KYC, फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड, कॅन्सर चेक हे प्रपोजलचं त्याच्याबरोबर अटॅच करायचं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं डिस्चार्ज समरी, सगळे हॉस्पिटलची बिलं, त्याच्याचबरोबर इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट, सगळ्या रिसीट्स ज्याचं आपण पेमेंट केलं आहे, हे सगळे पेपर्स जे ओरिजिनल हॉस्पिटलने दिलेले असतात. ह्याच्या व्यतिरिक्त इनडोअर केस पेपर हे आपल्याला कंपल्सरी हॉस्पिटलकडनं मागायचे असतात, ज्याची हॉस्पिटल आपल्याला झेरॉक्स कॉपी देते, फोटो कॉपी, आणि ती आपण ह्याच्याबरोबर अटॅच करायची. सगळ्या ओरिजिनल पेपर्स सिरीज वाईज लावायचे, सगळ्या पेपरना 1, 2, 3, 4 असं नंबरिंग करायचं आणि ते सगळे पेपर एकत्र नंबरिंग झाल्यानंतर त्याची आपण एक झेरॉक्स ती आपल्याकडे ठेवायची आणि हा संपूर्ण सेट आपण आपल्या ॲडवायझरला द्यायचा आणि तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट पाठवतात. अशा पद्धतीने आपण जर रिइंबर्समेंटचा क्लेम सबमिट केला तर आपल्याला नक्की क्लेम मिळू शकतो. अजून काही माहिती जर आपल्याला हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरला जरूर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.